रितेशजी आपलं खूप खूप अभिनंदन या अर्थाने की 10 वर्षापूर्वी जो विचार मांडला होता, ज्याची घोषणा केली होती, अखेर ती स्वप्नपूर्ती झाली आहे. जो विचार केला होता, जे कागदावर मांडलं ते प्रत्यक्षात समोर उतरलंय, याबद्दल रितेश विलासराव देशमुख समाधानी आहेत का? नाही, खरं म्हणजे मी फार समाधानीपेक्षा अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. कारण कसं आहे की 10 वर्षांपूर्वी एक गोष्ट घेऊन आपण पुढे गेलो होतो. बरोबर. आणि काही गोष्टींसाठी योग यावा लागतो, ग्रह जुळावं लागतात. आम्ही त्या 10 वर्षांत तुम्हाला सांगतो 4 वेळा तरी दाढी वाढून रेडी झालो होतो चित्रपट सुरू बिलकुल बिलकुल. आता सुरू करायचं. आता सुरू, आणि काही कारणास्तव ते होत नव्हतं. मला कुठेतरी वाटलं की बाबा हे जुळून येत नाहीये, बहुतेक नियतीतच असं नसावं की हा चित्रपट व्हावा त्या काळात, किंवा श्रींची इच्छाच होती की याच वेळेला ते झालं पाहिजे असं आपण म्हणूया. आणि मला वाटतं की कुठेतरी जाऊन ते आज आपण ह्या दिवशी पोहोचतोय. 1 मेला चित्रपट रिलीज होत आहे. आणि खरं म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे. 10 वर्षांपूर्वी रवी जाधव यांच्याबरोबर ही सुरुवात चित्रपटाची केली होती. अनफॉर्च्युनेटली ते तिथेच पुढे जाऊ शकलं नाही. ठीक आहे, योगायोग अनफॉर्च्युनेट झालं नाही. त्यावेळेस झालं असतं तर तो चित्रपट एक वेगळा असता, वेगळा चांगल्या पद्धतीने झाला असता. त्यानंतर नागराजींबरोबर ही 2019 नंतर लॉकडाऊन आल्यामुळे ते पुढे जाऊ शकलं नाही. बरोबर. पण आज मी ह्या दोघांचं नाव इथे ह्यासाठी घेतोय कारण काय, आज हा चित्रपट होतोय याच्या पाठीमागे त्यांच्या पण शुभेच्छा आहेत. बरोबर. असं नाही की आज हा चित्रपट करतोय म्हणून मी रवी जाधव जे माझे मित्र आहेत किंवा नागराज मंजुळेजी यांचं नाव नाही घेणार, असं नाही. हे खरंच प्रामाणिकपणे जेव्हा हा चित्रपट लिहायचा विचार केला होता त्यावेळेस मी त्या दोघांना फोन करून बोललो होतो आणि त्यांनी मोठ्या मनाने खरंच शुभेच्छा दिल्या. आज जेव्हा हा चित्रपट रिलीज होतोय तर सॅटिस्फॅक्शन काय आहे ना की कुठल्याही डिरेक्टरला तुम्ही म्हटलं की आय यू सॅटिस्फाईड, आय यू हॅपी, ऑफकोर्स आय एम व्हेरी हॅपी. मी ग्रेटफुल आहे की बाबा माझं सौभाग्य आहे की शिवाजी महाराजांवरती चित्रपट करण्याची संधी मला मिळाली.